विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासाठी महत्त्वाची बातमी। आज विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासाठी जप्त केलेली गोडाऊनची सील काढण्यात आली असून कारखान्यावरील जप्ती टळली आहे। मागील काही दिवसापूर्वी बँकेनं विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील थकीत कर्ज प्रकरणासाठी कारखान्याची साखरेची गोडाऊनी ही सील केली होती व कारखान्याला 2 ते 3 दिवसाची मुदतवाढ देण्यात आली होती। मात्र त्या घडामोडीमध्ये अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं मोठी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा निर्माण झाली होती। तेव्हा कारखान्यासाठी मी कोणतीही भूमिका स्वीकारायला तयार आहे अशी भूमिका अभिजित पाटील यांनी केली होती। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये अभिजित पाटील हे शरद पवार गटासाठी मोठे सक्रिय झाले होते। त्यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या प्रचारामध्ये आघाडी घेतली असतानाच कारखान्यावरती कारवाई झाल्याने अभिजित पाटील हे अडचणीत आले होते। मात्र कारखाना वाचवण्यासाठी मी स्वतःला गहाण ठेवीन असे त्यांनी जाहीर वक्तव्य करत कारखाना वाचवण्यासाठी अभिजित पाटील यांनी भाजपचे उमेदवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून अभिजित पाटील हे भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारामध्येही सक्रिय झालेले दिसून येत आहेत। एकंदरीतच अभिजित पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे कारखान्यावरील अडचणी सध्या दूर झाल्या असून कारखाना सुरळीत चालण्यास मदत होणार आहे। जरी कारखाना सुरळीत चालण्यास मदत होणार असली तरी अभिजित पाटील यांना मात्र या सर्व घटनेची मोठी राजकीय किंमत चुकवावी लागत आहे।